तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. लई दिवसापासून बघायला गेलं तर ट्रेंडिंग गोष्टी चालू आहेत मार्केटमध्ये, जसं की फॉग बॅकग्राऊंड, सिनेमॅटिक सेक्शन, क्रिएटिव्ह सेक्शन. तर फॉग बॅकग्राऊंडच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर एकदम नाद आणि पावडर ब्रश थीमचं बॅकग्राऊंड जरा भरपूर ट्रेंडला चालल्यात. आणि त्याच प्रकारे तुम्ही तसे आपल्या कमेंट सेशनमध्ये असो किंवा इंस्टाग्राम डीएममध्ये असो भरपूर मागणी करायला आहे. तर मी म्हटलं की देऊनच टाक्यावर 100%. तर फायनली आज आपण 10+ फॉग बॅकग्राऊंड्स आणल्यात. तर आता फॉग बॅकग्राऊंड्स मी दिल्यात, चांगल्या प्रकारे दिल्यात, पण त्याचा वापर कसा योग्य तो करायचा हे पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे आज समजून सांगणार आहे. आणि तेही मोबाईलमध्येच. ओके. आणि मोबाईलमध्ये काय आलं ना तर मग पी सीमध्ये काय तुम्हाला समजणं अवघड जाणार नाही. ओके, काळजी करू नका. तर पहिली गोष्ट म्हणजे हा पार्ट 1 असणार आहे. पार्ट 2 पण येणार, ह्याच्यापेक्षा एकदम नाद बॅकग्राऊंडचं असणार. पहिल्यांदा हे पण नाद आहेतच सोडा, पण नक्कीच ह्या पार्टला जर ढीग प्रेम दिला तर नक्कीच पार्ट 2 जो आहे तर ते लवकरात लवकर आणेन मी. आणि भरपूर काय असे सिक्रेट्स आहेत, भरपूर काय असे मटेरियल्स आहेत, जसं की टेक्स्चर थीम असेल किंवा ओव्हरले इफेक्ट्स असतील, भरपूर काय मेन गोष्टी आहेत, तर त्या पण मी तुम्हाला देणार आहे. आणि जसं की आता आपलं 1,00,000 लवकरच कंप्लीट होणार आहेत तुमच्या ढीग प्रेमानं. तर नक्कीच कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. आणि सविस्तर मग आपला हा व्हिडिओचा लाईक पण करा. आणि कसं वाटलं बॅकग्राऊंड्स नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तर चला तर पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड बघायला आणि त्यानंतर मग ते कसं वापरायचं मी तुम्हाला हे सविस्तर समजवून सांगतो. तर भाऊना आता आले आपण आपलं बॅकग्राऊंड बघायला. तर एकूण 10 बॅकग्राऊंड दिल्यात, तर मी एकूण 20 देणार होतो, पण तुम्हाला आवडते का नाही, तुम्ही किती ढेक प्रेम देताय त्यासाठी पहिल्यांदा मी 10 दिली. आणि त्यानंतर मग अजून 10 असं आपण वाढवत जाऊया. जसं तुमचं प्रेम वाढेल आपल्या आजच्या या बॅकग्राऊंडच्या व्हिडिओला, तसंच मी 100% लवकरात लवकर जो काय पार्ट 2 आहे तर तो आणेन. ओके. अजून भरपूर काही मी मगाशी गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. तर पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड बघूयात 1 नंबरचं. जसं की बघू शकताय एकदम टॉप क्लास आणि एकदम खतरनाक. जसं की मध्ये जरा आपण बघायला गेलं तर जरा फॉगीनेस व्हाईट थीम, त्यानंतर कडनं एकदम कलर मिक्सचर झाल्यात आणि टॉप क्लास पावडर ब्रश थीममध्ये झाले. हे पहिलं. हे दुसरं बघा, हे नॉर्मल आहे, पण नक्कीच हे तुम्ही राजकारणासाठी वापरू शकताय. हा बड्डेसाठी वापरा, हा राजकारणासाठी वापरा. ओके. एकदम नॉर्मल थीम आहे. त्यानंतर ही पण एकदम टॉप क्लास आहे. ही तुम्ही सणवार जयंतीसाठी वापरू शकताय. कारण का कलरच्या दृष्टिकोनातून किंवा जे काय ब्रशेस मी यूज केल्यात मारल्यात तर त्या दृष्टिकोनातून त्याचा वापर आणि उपयोग करायचा असतो. त्यानंतर हे प्रॉपर चालू शकते बघा, जे काही सणवार असतील त्याला हे पण चालेल सणवारासाठी. हे पण एकदम टॉप, हे गुढीपाडव्यासाठी खास करून घेऊ शकता तुम्ही, असं माझं तरी मत आहे. ओके. जरा उगाच ब्लर करून वापरला तरी चालेल, पण ब्लर पण करायची गरज नाही. कारण का आत्ता जर ट्रेंड बघितला तर सिम्पल नॉर्मल लेवलला संपूर्ण फॉगी आणि पावडर सेक्शनमध्येच वापरलं जातात. तर आता हे बघा, हे नॉर्मल थीममध्ये आपल्या बड्डे बॅकग्राऊंडला वापरलं तरी चालेल. त्यानंतर हे पण बघू शकता, हे पण एकदम हे तिन्ही चालेल. जसं की बड्डे, सोशल मीडियाची थीम असेल किंवा राजकारणाचं किंवा सणवार उत्सव चालेल. त्यानंतर ही पण बघा प्रॉपर डार्कर थीम आहे जरा इथं. मग इथं तुम्ही आता इथं जे का रेड थीम आहे तर तुम्ही अजून एक तुम्ही रेड थीममधला इफेक्ट मारून तुम्ही तुमच्या पद्धतीनं एक एक्स्ट्रा ब्रश लावून प्रॉपर मग त्यावर तुम्ही टेक्स्टिंग करू शकताय. व्हाईट किंवा गोल्डन किंवा येलो थीममध्ये केला तर तो या लाल याच्यावर उठून तो इकडे आपल्या डाव्या साईडला ॲड करायचा आणि आपलं टेक्स्टिंग उजव्या साईडला ॲड करायचं. त्यानंतर पुढील मुद्दा या थीममध्ये बघू शकता, मिक्स थीममध्ये दिलं आहे, चेक करून घ्या. त्यानंतर या थीममध्ये हे पण एकदम टॉप क्लास आहे बघा बॅकग्राऊंड, एकदम बेस्ट. आणि हे तर सगळ्यात खास माझं मोस्ट फेवरेट. जसं की कलर बघायला गेलं तर भरपूर उठून दिसाला आहे आणि एकदम छान दिसाले. ओके. प्रत्येक बॅकग्राऊंड प्रत्येक कलरकडं लक्ष दिलं आहे, कसा कोणता काय वापरायचा आणि त्या दृष्टिकोनातून दिलं. तर एकूण ही 10 बॅकग्राऊंड्स आहेत एकदम प्रॉपर टॉपरित्या. ओके. आता हे 10 बॅकग्राऊंड दिल्यात, पण आता ह्याचा वापर कसा करायचा योग्यरित्या तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे देतो. तर चला तर जाता आपण प्रॉपरलीरित्या वापर कसा योग्य तो करायचा ते बघायला. तर भाऊन तुमच्यासमोर मी एक बॅनर ओपन केला आहे. तर नक्कीच बॅनर हा आपण आपल्या ही जी काय चालू असणारी बॅच 21वी आहे तर यात लाईव्ह शिकवलं आहे. ओके. संपूर्ण बॅकग्राऊंडपासून संपूर्ण फोटोला इफेक्ट मारण्यापासून सगळं डिटेलमध्ये एकदम टॉप बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण शिकवलं आहे लाईव्ह. तर नक्कीच आता लई जणांची मागणी पण आली की दादा क्लास कधी लॉन्च करणार आहे. तर 100% भावांनो क्लास लवकरच लॉन्च होईल, काळजी करू नका. जरा काही महत्त्वाची कामं आहेत आणि बॅचेस पण आता चालू आहेत. तर नक्कीच आपण ठराविक दिवशीच ती जी काय बॅच असते तर ती लॉन्च करतोय. आपला एक कालावधी असतो, ही बॅच कितीपर्यंत गेल्यावर काय कसं म्हणजे ते संपूर्ण कॅल्क्युलेशन असते. ते झालं की मग लगेचच आपली बॅच लॉन्च होत्या आणि मग ॲडमिशन चालू होतात. ओके. तर येत्या मे महिन्यात आपली बॅच चालू होईल, त्याच्या आधीच आपलं ॲडमिशन येत्या काही दिवसात सुरू होतील. ओके. तर आता आपण येऊयात मेन मुद्द्याकडं. तर मेन मुद्दा बघा आपला प्रॉपर कसला एकदम अट्रॅक्टिव्ह. जसं की जे काय मी पहिलं बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवलेलं तर तेच इथं यूज केलेलं आहे एकदम बेसिक ते ॲडव्हान्स. तर त्या बॅकग्राऊंडचं रेफरन्स तुम्ही इथून घेऊ शकता प्रॉपर. ह्यो जो काय बॅनर आहे ह्यो आपल्या यूट्यूब कम्युनिटी पोस्टला पण आला आहे, तर तिथे जाऊन चेक करू शकता. तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवलो इथं पुढं.
आणि मी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला असो किंवा PPGD कम्युनिटीलाही तिथं आपण सोडला आहे बॅनर. तर नक्कीच तिथं जाऊन बघा आणि तो प्रॉपर ऑब्झर्वेशन करा. संपूर्ण बेसिक ते ॲडव्हान्स आपण लाईव्ह आपल्या स्टुडंटना शिकवला गेलेला आहे. संपूर्ण फोटोला इफेक्ट मारण्यापासून बॅकग्राऊंड क्रिएट करण्यापासून सगळं ओके. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा बॅकग्राऊंड दाखवले म्हणलेलं की हे प्रॉपर राजकारणासाठी चालू शकते. तर याच थीममध्ये मी राजकारणाची थीम कशी सेट केल्या बघा. एकूण 4 फोटो वापरल्यात. त्यात आपण अजितदादांचं मध्ये वापरलं, बाकी सुनीलदादांचं 3 आपण फोटो घेतल्यात. आणि जसं की मी एक सांगणार होतो काय की कोणतंही बॅकग्राऊंड वापरा, पण इथे खाली मी जसं व्हाईट थीम ॲड केल्या, कोणत्याही बॅकग्राऊंडला मी व्हाईट थीम ऑलरेडी ॲड दिली नाही, कारण का ती तुम्ही कसंही फिरवून लावू शकताय. तर त्यासाठी ओके. तर त्यामुळं प्रॉपरलीरित्या मी एमटीच संपूर्ण कलर थीममध्ये बॅकग्राऊंड दिलं. मग तुम्ही कोणत्याही जसं की आडवा केला तर तुम्ही खालनं मग अटॅच करू शकता, ते तुमच्या मनानुसार, पण खाली प्रॉपर व्हाईट थीम ॲड करा, जेणेकरून जे काय मल्टिपल कलरचं टेक्स्चर आहे तर ते तुम्हाला प्रॉपरली त्या टेक्स्टला देता येईल. बाकी त्या टेक्स्चरमधलं जे काय खाली संपूर्ण त्यांचं नाव असेल, परत शुभेच्छांसाठी आणि शुभेच्छा प्रॉपर जे काय शुभेच्छुक ते नसेल तर त्यालाच तो कलर उचलून टाकायचा असतो. ओके. बॅकग्राऊंडमधला कलर उचलू नका, कारण का बॅकग्राऊंडमधला कलर हा फेंट असतो. बाकी डायलॉग बघायला गेलं तर प्रॉपरलीरित्या जे काय बॅकग्राऊंड असेल तर त्याच्या अपोजिटचा जो काय कलर आहे तर तो आपल्या बॅकग्राऊंडला डायलॉगसाठी टाकायचा. एवढाच विषय. बाकी अजून सविस्तर मी यावर व्हिडिओ आणीन पार्ट 2मध्ये. ओके. पार्ट 2मध्ये प्रॉपर सविस्तर सगळं सांगेन. हे संपूर्ण वरच्यावर सांगितलं पण सविस्तर पार्ट 2मध्ये सांगेन. काळजी करू नका. या व्हिडिओला ढीक प्रेम द्या. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा कसं बॅकग्राऊंड वाटलं, आणि आजची जी काही आत्ता मी इन्फॉर्मेशन सांगितली ही पण कशी वाटली नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि अजून एक लास्ट सांगतो, जे काय बॅकग्राऊंड आहेत तर त्याचं जरा व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन वाढवा. मी ऑलरेडी वाढवून दिला आहेच, पण जरा व्हायब्रन्स, सॅच्युरेशन आणि कॉन्ट्रास्ट वाढवला की एकदम बॅकग्राऊंड नेक्स्ट लेवलला जाते. ओके. बाकी जर चॅनलवर नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी भरपूर जणांची मागणी आहे की क्लास लवकरात लवकर चालू करा. काय काळजी करू नका, नेक्स्ट बॅच लवकरच अनाऊन्स होईल 100%. फक्त आपल्या यूट्यूबला, इंस्टाग्रामला, आपल्या टेलिग्रामला त्यांनी फक्त ॲक्टिव्ह राहा. आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर सगळ्या इन्फॉर्मेशन, सगळ्या गोष्टी कळतील. ओके. बाकी भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. डिक प्रेम. बाय. धन्यवाद.